कोल्हापूर जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत आर्थिक वर्ष 2025-26 मधील वार्षिक पत आराखड्याअंतर्गत बँकांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला। सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील सर्व बँकांनी मिळून 118% उद्दिष्टपूर्ती केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली। कृषी MSME सह विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल बँकांचे कौतुक करण्यात आलं। जिल्हा सल्लागार समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात पार पडली। या बैठकीत आर्थिक वर्ष 2025-26 मधील वार्षिक पत आराखड्याच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला। SLBC महाराष्ट्राकडून प्राप्त अहवालानुसार सप्टेंबर 2025 अखेर जिल्ह्यातील सर्व बँकांनी मिळून 118% उद्दिष्टपूर्ती साध्य केली आहे। दिनांक 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत खरीप हंगामासाठी पीक कर्ज वितरण 99% उद्दिष्टपूर्ती केल्याबद्दल बैठकीचे अध्यक्ष अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सर्व बँकांचे अभिनंदन केले। जुन्या आणि नवीन शासकीय योजनांची अधिक प्रभावी जनजागृती करण्याच्या सूचना देत मार्च 2026 पूर्वी उद्दिष्टपूर्ती पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले। तसंच प्रलंबित कर्ज अर्जाचा निपटारा प्राधान्याने करण्याचे आदेश संबंधित बँकांना देण्यात आले। सप्टेंबर अखेर क्षेत्रनिहाय उद्दिष्टपूर्तीमध्ये कृषी क्षेत्रात 115%, MSME क्षेत्रात 144%, इतर प्राथमिक क्षेत्रात 100%, तर अप्राथमिक क्षेत्रात 105% उद्दिष्टपूर्ती झाल्याची माहिती देण्यात आली। विविध क्षेत्रातील या यशस्वी कामगिरीबद्दल अध्यक्षांनी समाधान व्यक्त केलं। CMEGP आणि PMFME योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर असल्याचं नमूद करत जिल्हा उद्योग केंद्र आणि सर्व बँकांचं विशेष कौतुक करण्यात आलं। यावेळी अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक मंगेश पवार यांनी CMEGP योजनेअंतर्गत लघु उद्योगांना अधिक वित्तपुरवठा करण्याचं आवाहन केलं। बैठकीत नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक श्री जाधव यांनी आर्थिक वर्ष 2026-27 साठी संभाव्य कर्ज आराखड्याची माहिती सादर केली। यामध्ये कृषी क्षेत्रासाठी 8,854 कोटी, MSME क्षेत्रासाठी 15,300 कोटी आणि इतर क्षेत्रांसाठी 1,646 कोटी रुपयांच्या संभाव्य कर्ज पुरवठा प्रस्तावित असून एकूण 25,800 कोटी रुपयांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले। हे लक्ष्य मागील वर्षाच्या तुलनेत 17% अधिक आहे। या बैठकीला नाबार्ड, रिझर्व्ह बँक, विविध शासकीय विभागांचे अधिकारी तसेच सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते।